नमस्कार. आपणा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. लाडकी बहीण योजना ई-KYC नंतर किती बहिणींना आता लाभ मिळणार आहे? म्हणजे आता किती लाडक्या बहिणी अशा आहेत की त्यांना लाडकी बहीण योजनेमधील मार्च, एप्रिल आणि यापुढील हप्ते मिळतील? किती हप्ते येणार, कधी येणार आणि कोणाला हे हप्ते मिळणार? आणि बरेच काही महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लाडक्या बहिणी, तुम्ही जरी कितीही वाट बघितली तरीसुद्धा जेव्हा महिला व बालविकास विभागाचं अपडेट येणार तेव्हाच वितरणाला सुरुवात होणार. कारण की मार्च महिना गेला, एप्रिलही गेला आणि मे महिन्याची आजची तारीख आहे 11. आज आहे 11 मे, सोमवार 2026. परंतु आत्तापर्यंत महिला व बालविकास विभागाने कोणतेही अपडेट दिलेले नाही की लाडक्या बहिणींना मार्च, एप्रिल हप्ता कधी मिळणार. या पाठीमागे काय कारण आहे तेही आपण बघणार आहोत. परंतु लाडकी बहीण योजनेतील जे आत्तापर्यंतचे सर्व महत्त्वाचे अपडेट आहे ते सर्व तर आपण बघणारच आहोत. त्याआधी मला सर्व लाडक्या बहिणींनी एकच कमेंट करा की तुम्ही जी ई-KYC केलेली आहे ती तुमची ई-KYC तुम्ही बरोबर केलेली आहे का? कारण की दररोज लाडकी बहीण योजनेमधील जी आकडेवारी आहे ती आता बदलत आहे. कारण की 30 एप्रिलला जी ई-KYC प्रक्रिया पूर्ण झाली त्यानंतर जी आकडेवारी 2 मेला समोर आली त्यामध्ये किती लाडक्या बहिणी होत्या पात्र की त्यांना हप्ते मिळणार होते, तो आकडा 2 मेचा जो होता तो होता 1,89,00,000. इतक्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेतील ई-KYC झालेल्या आणि पात्र लाडक्या बहिणी होत्या आणि 2 मेचा आकडा होता 54 लाख लाडक्या बहिणी या अपात्र होत्या. परंतु ही जी आकडेवारी आहे की ज्या पात्र लाडक्या बहिणी आणि अपात्र लाडक्या बहिणींची ही आकडेवारी आज म्हणजे 11 मेला ही संपूर्णपणे बदललेली आहे. कारण की अजूनही सरकार म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजनेचा संपूर्ण जो काही हा संपूर्ण कार्यक्रम आहे तो संपूर्ण ही जबाबदारी लाडकी बहीण योजनेची जबाबदारी ही महिला व बालविकास विभागाला दिलेली आहे. त्यामुळे महिला व बालविकास विभाग आता सगळं काही या योजनेबद्दल बघत असतं. त्यामुळे लाडक्या बहिणी आता ही जी प्रक्रिया सुरू आहे आजही आणि आत्ताही ही प्रक्रिया सुरू आहे. कोणती? की ई-KYC किती लाडक्या बहिणींनी बरोबर केलेली आहे आणि किती लाडक्या बहिणींची ई-KYC ही बरोबर आहे आणि बरोबर ई-KYC केलेल्या लाडक्या बहिणी या पात्र आहेत का आणि या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत आहेत का, ही प्रक्रिया आजही अजूनही सुरू आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल हप्ता मिळायला विलंब होत आहे. लाडक्या बहिणी, हे सत्य अपडेट, हे टेक्निकल जे आतल्या ज्या गोष्टी आहेत, हे टेक्निकल जे इश्यूज आहेत हे तुम्ही समजून घ्या. बघा, आत्ता योजनेत किती बहिणी आहेत ते तर आपण ही संपूर्ण आकडेवारी बघणारच आहोत. आता 68 लाख, मी एक परवाच जो व्हिडिओ मी अपलोड केला त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं 54 लाखावरून आता तो आकडा परवा 68 लाख होता आणि आता आज 11 मेला हा आकडा 70च्याही पुढे गेलेला आहे की या लाडक्या बहिणी आता लाडकी बहीण योजनेतून अपात्र झालेल्या आहेत. म्हणजे तुम्ही जरी पात्र असाल, तुम्ही जरी सर्व निकषांमध्ये जरी बसत असाल तरीसुद्धा तुमची ई-KYC
जी 30 एप्रिलला संपलेली आहे, त्यामध्ये पुन्हा लाडक्या बहिणींनी चूक केलेली आहे ई-KYC करताना. अशा लाडक्या बहिणींची आकडेवारी पुन्हा समोर आलेली आहे. आणि आता हा आकडा आज 11 मेला हा आकडा 70 लाखाहून पुढे गेलेला आहे. आणि पुन्हा या लाडक्या बहिणी या योजनेतून या अपात्र झालेल्या आहे. मग पात्र लाडक्या बहिणी किती? तर 1,75,00,000. 1,89,00,000 या लाडक्या बहिणी आधी होत्या, या लाडकी बहीण योजनेत पात्र होत्या. परंतु आता या पुन्हा 1.25 कोटीवर आलेल्या आहे. असे का होत आहे? तर दररोज ही स्क्रूटिनी सुरू आहे. म्हणूनच, कारण की आता यापुढे जो पण हप्ता नियमित मिळणार तो कोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार? तर ज्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये बसत आहेत, ज्या लाडक्या बहिणी पात्र आहेत, ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC बरोबर झालेली आहे, फक्त आणि फक्त एवढ्याच आणि अशाच लाडक्या बहिणींना आता या 2026 म्हणजे आता एप्रिलपासून जे नवीन आर्थिक वर्ष सुरू झालेले आहे, या नवीन आर्थिक वर्षात 2026 म्हणजे एप्रिलपासून संपूर्ण ही आकडेवारी बदललेली आहे. योजनेतील लाडक्या बहिणींची संख्या टोटली हा आकडा बदललेला आहे. आणि अजून जेव्हा फायनल डेट आपण या व्हिडिओच्या शेवटी फायनल डेट बघणार आहोत की किती तारखेला लाडक्या बहिणींना वितरण सुरू होणार आहे, हा तर आपण ही डेट बघणारच आहोत. त्याआधी आणखीन महत्त्वाची अपडेट लाडक्या बहिणींना सांगत आहे की लाडक्या बहिणी, म्हणून मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं की तुमची ई-KYC पूर्ण तुम्ही केलेली आहे. हो, तुमच्या दृष्टीने तुम्ही पूर्ण केलेली आहे, परंतु तुम्ही तुमची ई-KYC पूर्ण आणि बरोबर केलेली आहे का हे पुन्हा तुम्ही चेक करा. तुम्हाला जर चेक करता येत नसेल वेबसाईटवर तर मला कमेंट करा. मी तुमच्यासाठी लाईव्ह व्हिडिओ घेऊन येणार की वेबसाईटवर कसे जायचे, वेबसाईटवर आपण योजनेत आहोत का आणि पात्र आहोत का, आपली ई-KYC बरोबर झालेली आहे का, यावर आपण व्हिडिओ आणूयात. तर सर्व लाडक्या बहिणी आठवणीने कमेंट करा. माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणखीन महत्त्वाचं मला अपडेट सांगायचं आहे की ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC चुकलेली आहे, ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे अनेक कारणांमुळे, जसे की त्यांच्याकडे कागदपत्र नव्हते किंवा त्यांच्याकडे काही त्यांना अन्य अडचणी असतील, परंतु ज्या लाडक्या बहिणींची अशा पण लाडक्या बहिणी आहेत योजनेमध्ये की त्यांनी अजूनपर्यंत एकदाही ई-KYC केलीच नाही, मग अशा लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. आणि यावर आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे. ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालीच नाही त्या लाडक्या बहिणींनी आठवणीने तो व्हिडिओ जाऊन नक्की बघा. मला कमेंट करा. तुम्हाला पुन्हा त्या विषयावर व्हिडिओ हवा असेल तर मी लगेच तुमच्यासाठी पुन्हा व्हिडिओ आणीन. तर लाडक्या बहिणी बघा, आता किती बहिणी आहेत या योजनेमध्ये हे तर आपण आकडेवारी पाहिलेलीच आहे. आणि पुन्हा अजून जेव्हा वितरणाला सुरुवात होणार तोपर्यंत पुन्हा ही आकडेवारी बदललेली असेल, कारण की संबंधित विभागाकडून सरकारपर्यंत डेटा पोहोचत आहे आणि पात्र अपात्र लाडक्या बहिणींची यादी सरकारपर्यंत पोहोचत आहे. जसे की इन्कम टॅक्स विभागाकडून सरकारकडे डेटा पोहोचत आहे, ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे त्यांचा डेटा सरकारपर्यंत पोहोचत आहे, ज्यांच्याकडे स्वतःचं घर आहे त्यांचा डेटा सरकारपर्यंत पोहोचत आहे. आणि ज्या लाडक्या बहिणींचं 65पेक्षा जास्त वय असेल अशा लाडक्या बहिणीसुद्धा आता त्यांचा डेटा सरकारपर्यंत आधार कार्डच्या माध्यमातून पोहोचत आहे. त्यामुळे आता ज्या लाडक्या बहिणी निकषांमध्ये नियमांमध्ये बसत नाही अशा लाडक्या बहिणी पुन्हा योजनेतून बाहेर होत आहे. लाडक्या बहिणी बघूयात आता. बघा, अधिकारीकडून 16 मेपर्यंत लाडक्या बहिणींना वितरणाला सुरुवात होऊ शकते. मार्च आणि एप्रिल असे दोनही हप्ते एकत्रित मिळणार असेच अपडेट आजचे आपल्या हाती आलेले आहे.